हॅलो, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे लर्न नेक्स्ट नर्सिंग ह्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, सी एच ओ जो समुदाय आरोग्य अधिकारी महाराष्ट्रामध्ये 1974 जागा आलेल्या आहे. किती? 1974 जागा आलेल्या आहे आणि त्यासाठी अर्ज सादर करण्याची जी तारीख आहे ती 18 नोव्हेंबरपासून लिंक जी आहे लिंक ही ॲक्टिवेट होणार. ओके, कशावर? nhm.maharashtra.gov.in ओके, ह्या वेबसाईटवर. ओके, जेव्हा सुरू होणार त्या दिवशी मी फॉर्म कसा भरायचा त्याच्यावर सुद्धा व्हिडिओ करणार. ओके, तोपर्यंत वाट बघायचं. फॉर्म भरायला घाई करायची नाही, चुका करायच्या नाही. ओके, सो आता आपण ह्या व्हिडिओमध्ये काय बघणार आहोत, कोण अप्लाय करू शकतो. कारण बरेच मला असे क्वेश्चन्स आले, मला भरपूर मेसेजेस आले की सर मी MP चा आहे, मी कर्नाटकाचं एज्युकेशन झालेलं आहे, माझं रजिस्ट्रेशन म्हणजे माझं एज्युकेशन कर्नाटकामध्ये झालेलं आहे, या MP मध्ये झालेलं आहे, या राजस्थानला झालेलं आहे, बट मी रहिवासी महाराष्ट्राचा आहे, माझ्याकडे रजिस्ट्रेशन महाराष्ट्राचं नाही आहे, तर मी अप्लाय करू शकतो का? ओके, असे बरेच क्वेश्चन BMSचे, BUMSचे आणि BSc नर्सिंग कॅन्डिडेटचे आलेले आहे. सो मी यामध्ये ह्या व्हिडिओमध्ये हे सांगणार आहे तुम्हाला की तुम्ही कोण याच्यासाठी अप्लाय करू शकता का, म्हणजे महाराष्ट्राचं रजिस्ट्रेशन गरजेचं आहे का, म्हणजे महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल ॲज वेल ॲज महाराष्ट्र जो आयुर्वेदिक काउन्सिल आहे, ओके, युनानी काउन्सिल आहे, त्याचं गरजेचं आहे का? ओके, ते मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सो प्लीज व्हिडिओला लाईक करा, मॅक्सिमम शेअर करा आणि लर्न नेक्स्ट नर्सिंगसोबत जोडण्याचा प्रयत्न करा. ऑलरेडी लर्न नेक्स्ट नर्सिंगची CHOची टेस्ट सिरीज ॲज वेल ॲज CHOचा MCQ जी बॅच आहे ती सुरू आहे. जर तुम्हाला जॉईन करायचं असेल तर प्ले स्टोरवरून ॲप डाउनलोड करायचं लर्न नेक्स्ट नर्सिंग आणि जे कोर्सेस पाहिजे ते तुम्ही तिथून बाय करू शकता. चला व्हिडिओला सुरू करूया. आता तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की कोण कोण एलिजिबल आहे. सर्वात इम्पॉर्टंट मी तुम्हाला सांगितलं एलिजिबिलिटी, म्हणजेच BMS डॉक्टर, BUMS डॉक्टर युनानी, ओके, आणि BSc नर्सिंग. याच्यातच तुम्ही BSc नर्सिंगसुद्धा इन्क्लुडेड आहे आणि BSc इन कम्युनिटी हेल्थ. ओके, तो BSc इन कम्युनिटी हेल्थ कुणाचं झालं असेल ते सुद्धा इथे अप्लाय करू शकतात. आता तुम्हाला जर विचारलं की तुम्हाला काय पाहिजे, तर BMS आणि BUMSसाठी काय गरजेचं आहे, तुमचं BMS झालेलं असायला पाहिजे आणि BUMS झालेलं असायला पाहिजे आणि जाहिरात प्रसिद्ध झालेल्या दिनांकापूर्वी अथवा दिनांकास अंतर्वासित, म्हणजे जे तुमची इंटर्नशिप आहे, म्हणजे ज्या दिवशी हे 4 नोव्हेंबरला ही ॲडव्हर्टाइजमेंट आली, तर 4 नोव्हेंबरला तुमचं इंटर्नशिप पूर्ण हवं. ओके, अगर आपका 4 नवंबर को इंटर्नशिप ख़त्म हुआ है, ओके, या उसके पहले ख़त्म हुआ है, तो आप इसके लिए एलिजिबल हो. ओके, उसके बाद उन्होंने क्या बोला है, त्यांनी काय सांगितलं आहे, NMC, ओके, नेशनल मेडिकल काउंसिल और महाराष्ट्र काउंसिल ऑफ जो है, जो बोलते ना, एक तो नेशनल का या महाराष्ट्र काउंसिल का, क्या चाहिए आपको, नोंदणी प्रमाणपत्र असणारे उमेदवारास पात्र ठरवण्यात येईल. ओके, आणि सदर प्रमाणपत्र अर्जासोबत अपलोड न केल्यास अर्ज रद्द ठरवण्यात येईल. ओके, दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही BMS असाल, ओके, किंवा BUMS असाल, ओके, तर तुमचं जे रजिस्ट्रेशन आहे, ओके, तुमचं इंटर्नशिप तुमचं 4 नोव्हेंबरच्या पूर्वी संपायला हवं. ओके, त्याच्यानंतर तुमचं जे रजिस्ट्रेशन आहे, म्हणजे जे लायसन्स म्हणतो, जे की काम करण्याचं लायसन्स, आयदर तुमचं नॅशनल असो, NMCचं असायला पाहिजे किंवा महाराष्ट्राचं असायला पाहिजे. ओके, असं काहीच म्हटलं नाही आहे, किंवा तुमचं कुठल्याही स्टेटचं असायला पाहिजे. फक्त आणि फक्त याच्यामध्ये असतो एकच अट आहे की तुमचं जे डोमेसाईल आहे, ओके, महाराष्ट्राचं अधिवास प्रमाणपत्र, म्हणजे मागच्या 15 वर्षापासून तुम्ही महाराष्ट्रात राहता, हे प्रमाणपत्र म्हणजे डोमेसाईल, हे डोमेसाईल महाराष्ट्राचं असणं गरजेचं आहे. तुमचं BMS आउट ऑफ महाराष्ट्र असो काही प्रॉब्लेम नाही, BUMS आउट ऑफ महाराष्ट्र असो चालेल, फक्त तुमच्याकडे डोमेसाईल महाराष्ट्राचं असेल, या तुमचं रजिस्ट्रेशन जरी महाराष्ट्राचं नसेल, आउट ऑफ महाराष्ट्राचं असेल तरीसुद्धा चालेल. ओके, आता तेच सेम लागू होतं आपल्या नर्सिंगसाठी. ओके, सो जे BSc नर्सिंग किंवा PBBSc नर्सिंग ज्यांचं झालेलं आहे, या कम्युनिटी हेल्थ नर्सिंग ज्यांचं झालेलं आहे, ओके, हे बघा, जाहिरात प्रसिद्ध झालेल्या दिनांकापूर्वी अथवा दिनांकास नर्सिंग काउन्सिलच्या, ओके, हे बघा, त्यांनी काय, BSc नर्सिंग कम्युनिटी हेल्थ शैक्षणिक अर्हता धारकांकरिता जाहिरात प्रसिद्ध झालेल्या दिनांकापूर्वी अथवा दिनांकास नर्सिंग काउन्सिलच्या वैध नोंदणीद्वारे समर्थित मान्यताप्राप्त विद्यापीठातून नमूद केलेल्या पदवीचे प्रमाणपत्र असणारे उमेदवार पात्र ठरतील. ओके, हे बघा, व्हेरी इम्पॉर्टंट. त्यांनी याच्यामध्ये एवढंच सांगितलेलं आहे, काय म्हटलेलं आहे बघा, ज्यांचं BSc नर्सिंग या PBBSc नर्सिंग, ओके, व्हॉट एव्हर इट मे बी, ओके, तुमचं BSc किंवा PBBSc नर्सिंग जे जाहिरात प्रसिद्ध झालेलं आहे, ओके, जाहिरात प्रसिद्ध कधी झालेली आहे,
4 नोव्हेंबरला, तर 4 नोव्हेंबरपूर्वी तुमचं BSc नर्सिंग किंवा PBBSc नर्सिंग झालेलं असावायला पाहिजे. ओके, आणि तुमचं 4 नोव्हेंबरपूर्वी रजिस्ट्रेशनसुद्धा तुम्ही केलेलं असावं. ओके, आता बऱ्याच मुलांचा प्रश्न होता की सर आमचं रजिस्ट्रेशन अजून झालेलं नाही आहे. ओके, आमचं रजिस्ट्रेशन अजून झालेलं नाही आहे. ओके, तर आम्ही एलिजिबल आहे का? BSc नर्सिंग झालं, रिझल्ट आला. बघा, तुमचं जर BSc नर्सिंगचं रिझल्ट आलेलं असेल म्हणजे तुम्ही एलिजिबल आहे. BUMSचं पण रिझल्ट आलेलं असेल तरी फक्त तुमचं BMSसाठी त्यांनी काय म्हटलेलं, तुमचं इंटर्नशिप पूर्ण पाहिजे. ओके, बट BSc नर्सिंगसाठी त्यांनी काय म्हटलेलं आहे की तुमची जाहिरात प्रसिद्ध होण्याच्या दिनांकापूर्वी या दिनांकास तुमचं कम्युनिटी हेल्थ नर्स या BSc नर्सिंगचं एक तर नोंदणी व्हायला पाहिजे नर्सिंग काउन्सिलमध्ये. म्हणजेच महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल येऊ शकतं किंवा इंडियन नर्सिंग काउन्सिल येऊ शकतं किंवा तुम्ही आउट ऑफ स्टेटमध्ये कुठे केलं असेल, कर्नाटका नर्सिंग KNC असू शकतं किंवा MP मध्ये असू शकतात किंवा छत्तीसगडमधून तुमचं नर्सिंग झालेलं असावं. फक्त अट काय माहिती आहे का? फक्त तुमचं डोमेसाईल जे आहे, डोमेसाईल हे महाराष्ट्रातलं असायला पाहिजे, तरच तुम्ही अप्लाय करू शकता याच्यासाठी. ओके, 18 तारखेला फॉर्म निघणार आहे, त्यावेळी मी फॉर्म भरून दाखवणार तुम्हाला कसं भरायचं. ओके, सोबतच त्यांनी म्हटलेलं आहे तुमचं एज्युकेशन, ओके, तुमचं रजिस्ट्रेशनसुद्धा 4 नोव्हेंबरच्या पूर्वीचं पाहिजे आणि तुम्ही पासआउटसुद्धा 4 नोव्हेंबरच्या पूर्वीचं पाहिजे. हे सर्वात इम्पॉर्टंट आहे. ओके, जर तुम्ही 4 नोव्हेंबरच्या नंतर जर तुम्ही रजिस्ट्रेशन वगैरे केलं असेल, तुम्ही एलिजिबल नाही आहे. बेसिकली जर हे पाहिजे तर लास्ट डेट ऑफ अप्लिकेशन असतं. लास्ट डेट ऑफ अप्लिकेशन किती आहे याचं? 4 डिसेंबर 2025 आहे. तर 4 डिसेंबरपर्यंत त्यांनी वेळ द्यायला पाहिजे, कारण प्रत्येक ॲडव्हर्टाइजमेंटमध्ये हे शेवटची लास्ट डेटचं अप्लिकेशन त्याही विचारलं जातं. बट यावेळी त्यांनी काय सांगितलं की जाहिरात प्रसिद्ध झालेली ती शेवटची तारीख आहे. तर आता आपल्याला ॲडव्हर्टाइजमेंटनुसार जावं लागेल. सो जाहिरात 4 नोव्हेंबरला प्रसिद्ध झाली आपल्याला. सो 4 नोव्हेंबरच्या पूर्वी तुमची पासआउट सर्टिफिकेट, ओके, पासिंग सर्टिफिकेट असेल तरीसुद्धा चालेल, डिग्री ठीक आहे येत राहील, पासिंगसुद्धा तुम्ही अपलोड करू शकता. आणि जर तुम्ही रजिस्ट्रेशन केलेलं असेल, तुमच्याकडे पावती असेल, तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर भेटलेला असेल, रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट यायला वेळ असेल तरीसुद्धा चालेल. ओके, तरीसुद्धा तुम्ही पात्र आहे, तुम्हाला कुणीही बाद करू शकणार नाही. ओके, कारण तुम्हाला अर्जासोबत हे अपलोड करावं लागेल आणि अपलोड केल्यानंतर ते ॲक्सेप्ट जर नाही झालं म्हणजे तुमचा फॉर्म हा कॅन्सल होऊ शकतो. ओके, सो बघा, तुम्हाला कळालं असेल की कोण एलिजिबल आहेत आणि कोण नाही आहे. ओके, फक्त आणि फक्त यांनी काय म्हटलं, रजिस्ट्रेशन महाराष्ट्र असेल, तुम्ही BUMS असा, BMS असा, BSc नर्सिंग असा, जरुरी नाही की तुम्ही महाराष्ट्र नर्सिंग काउन्सिल या महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलचंच तुम्हाला पाहिजे, कुठलेही असेल तरी चालेल. फक्त आणि फक्त अट आहे तुमचे डोमेसाईल जे आहे, डोमेसाईल हे महाराष्ट्राचं हवं, तर तुम्ही याच्यासाठी पात्र आहे. ओके, सो व्हिडिओ जर आवडला तर प्लीज लाईक करा, मॅक्सिमम शेअर करा आणि लर्न नेक्स्ट नर्सिंगचे जे कोर्सेस आहे, CHO महाराष्ट्राचे टेस्ट सिरीज आहे, CHO महाराष्ट्राची जी बॅच चालू आहे तीसुद्धा तुम्ही परचेस करू शकता. थँक्यू, धन्यवाद, जय हिंद.